राज्यातील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या ताज्या या महत्त्वाच्या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, बातमीपत्रात सुरुवात करूया। पहिली महत्त्वाची बातमी आहे, गुण नियंत्रण विभागातील सावळा गोंधळ उघड। एकाच पदावर नेमले 2 निरीक्षक, न्यायालयाकडून नियुक्ती रद्द। ईमेलवर नियुक्ती आदेश देणारा तो कोण? लासलगावी लेट खरीप कांदा 3000 रुपयांवर। आवक घटल्याने दरात टप्प्याटप्प्याने सुधारणा। 3000 नंतर किती दर देणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीद्वारे लढणार। बावनकुळे यांची माहिती। स्थानिक स्तरावर अपवादात्मक स्थितीत मैत्रीपूर्ण लढती। देशातील 77 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला। अपुऱ्या ऊसामुळे कर्नाटक महाराष्ट्रात कारखाने गतीने बंद झाले। नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीची चौकशी। मृतात 9 महिला, 4 पुरुष आणि 5 बालकांचा समावेश। चेंगराचेंगरी नवे नरसंहार। श्रीनेत यांची माहिती। विना परवाना काजूबी खरेदीदारांवर कारवाई करणार। सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांचा मोठा निर्णय। तापमानात वाढ होण्याची शक्यता। राज्यात कमाल तापमान 35 पार असल्याने उन्हाच्या चटका या फेब्रुवारीमध्येच बसत असल्याने एप्रिल आणि मे मध्ये काय होणार? लासलगावी लेट खरीप कांदा 3000 रुपयात गेल्यानंतर आता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती यातून 1700 ते 1800 वाहनातून आवक होत होती। वसमत हळद संशोधन केंद्राचे सांगलीत उपकेंद्र उभारणार। सामंत यांची माहिती। मारतळा, बिलोली, मुखेड, धर्माबाद येथे नव्याने MIDC उभारणार। दौंड तालुक्यात उन्हाळी भुईमूग पेरणीस आला वेग। परिसरात 100 हेक्टरमध्ये होणार लागवड। एकरी 40 ते 50 किलो बियाणांचा वापर होतोय। माजी कृषी पदवीधर विद्यार्थी 55 वर्षानंतर आले एकत्र। पुणे कृषी महाविद्यालयातील 1977 मध्ये पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित होता। नीरा बाजार समितीत कांद्याला शेकडा 3260 रुपये दर। गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याने शेतकरी आनंदित आहे। भोरमध्ये 9000 शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅगच्या अंतर्गत नोंदणी। पुणे जिल्ह्यात भोरमध्ये शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगच्या नोंदणीत पुढाकार घेतलेला दिसत आहे। राक्षे आणि मोहोळ यांच्यातील कुस्तीची होणार चौकशी। राज्य कुस्तीगीर संघाने नियुक्त केली चौकशी समिती। राक्षेंनी हरकत नोंदवलेली दिसत नाही। शिर्डी येथील सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष। अवघा ₹1.25 रुपया शुल्क। कैलास कोते पाटील यांचे अविरत प्रयत्न। धुळीमुळे मिरची पिकाचे 4 लाखांचे नुकसान। मासोद येथील शेतकऱ्यांची भरपाईची मागणी। शासन शेतकऱ्यांकडे लक्ष देणार का हा प्रश्न। नॅनो संमिश्रणापासून सौर ऊर्जा निर्मितीस जर्मन सरकारचे पेटंट। छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या संशोधकाचे सौरचर्जाला मान्यता। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या अशा झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र।